नमस्कार, शुभ सकाळ. सुंदर अशा दिवसाच्या सुंदर अशा शुभेच्छा. मी प्राजक्ता आपल्या एका नवीन ब्लॉगमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत करते. तर मैत्रिणींनो, आज तुमच्याबरोबर मी माझं संध्याकाळचं रुटीन शेअर करते. आज सकाळचं रुटीन शेअर करते आणि आत्ता सध्या हे रुटीन चेंज झालेलं आहे माझ्यासाठी. आणि रोजच माझं हे रुटीन असं असतं असं नाही. ज्या दिवशी मला वेळ असतो, थोडा निवांत असतो, त्या दिवशी माझं हे रुटीन मी चालू केलेलं आहे सध्या. तर काल रात्री ना, आज सकाळी थोडासा वेळ होता म्हणून काल रात्री मी काही भांडी लावून घेतली नव्हती. ती तशीच वॉश करून मी तशीच ठेवलेली आणि आत्ता ती सगळी मला लावून घ्यायची आहे. आणि आज काय जायचं होतं मला मार्केटमध्ये, आणि ते मी सकाळी सकाळी जाणार आहे. कारण संध्याकाळी जर मार्केटमध्ये जायचं ठरवलं म्हणजे ऑफिसमधनं येताना ना, तर प्रचंड गर्दी मिळते. कारण दादरला काय कुठल्याच मार्केटमध्ये गेला असतात तरी आज भरपूर गर्दी मिळणार होती. कारण उद्या आहे वटपौर्णिमा आणि त्याच्या पूजेचं जे जे साहित्य लागतं त्याच्यासाठी मार्केटमध्ये खूपच गर्दी असते. तर मी विचार केला की ड्युटी थोडीशी चेंज करून घेऊ, म्हणून मी दुपारची ड्युटी घेतली. आणि आता मी सकाळी लवकर उठली, ही सगळी कामं जी आहेत माझी ती आवरणार आणि मग मी मार्केटला जाणार आहे. आणि मग जे काही माझ्या पूजेचं जे काही साहित्य लागणार होतं ते मी सगळं घेऊन येणार आहे. तर थोडीशी म्हटलं आज थोडासा वेळ आहे तर म्हटलं झाडांचं काम करूया. म्हणजे झाडांना पाणी देणं, त्याच्यानंतर पाणी चेंज करणं. तर काही गोष्टी ज्या आहेत त्या मी आजच केलेल्या आहेत. नाहीतर इतर वेळेस डेलीचं ते काम सचिनचं असतं. म्हणजे झाडांना पाणी देणं म्हणा, किंवा जे आपले छोटे छोटे पॉट आपण जे लावलेले आहेत मनी प्लांट वगैरे, त्याचं पाणी वगैरे चेंज करणं, ते सगळं म्हणजे सचिनच करतो. त्याला वेळ असतो तेव्हा तो करतो. म्हणजे मला तेवढा सकाळी वेळ नसतो आणि सकाळची खूप घाई पण असते. या सगळ्यासाठी ना निवांत वेळ पाहिजे. मी फक्त सकाळी तुळशीला पाणी घालते, तेवढंच असतं माझं. तुळशीला पाणी घालायचं, हळदी कुंकू लावायचं आणि मग निघायचं. आणि बाकीच्या झाडांना मी खरंच पाणी घालत नाही, कारण इथे सगळं पाणी घालायचं, परत तिकडे पण दुसऱ्या ग्रिलमध्ये वगैरे पाणी घालेपर्यंत खूप उशीर होऊन जातो. आणि अगदी कमीत कमी टाईम असतो ना, तेव्हा असं होतं. हे जे कटिंग्स लावलेले तर ते ग्रो व्हायला सुरुवात झालेली आहे. आणि दोन्ही पण हे पण झालेले आहेत. आणि जे मोठं सिरॅमिकच्या पॉटमध्ये जे मी लावलेलं ना, छोटं एक कटिंग आणून लावलेलं की ज्याला वरती पान वगैरे काहीच नव्हतं, नुसतं फक्त मी एक कटिंग करून आणलेलं, म्हणजे घेऊन आलेली. तर म्हटलं ते पण बघूया आपण. मला ते थोडंसं डाऊट वाटत होता की ते ग्रो होईल की नाही, कारण मी त्याची जी कुंडी जी तयार केलेली ना, म्हणजे ज्या कुंडीत लावलेलं ते अगदी छोटासा पॉट होता तो. तर मी विचार करत होती त्याच्यामध्ये होईल की नाही, मला डाऊट होता. पण नाही, त्याच्यामध्ये ते छान ग्रो झालं. आणि त्याला छानपैकी ना आज पहिलं पान म्हणजे जस्ट उमलतं आहे बघा. अगदी छोटंसं असं दिसतंय. 2 दिवसात हे छान पूर्णपणे उमलेल आणि खूप छान वाटतं. म्हणजे जेव्हा असं ग्रो होतं ना, तसं पण ॲक्च्युली या प्लांटला ना खूप जास्त असं पाणी लागत नाही. कारण आमच्या इथे ऑफिसच्या इथे ना सगळीकडे बऱ्याच झाडांमध्ये हे लावलेलं आहे. त्याच्यामुळे खूप त्याला म्हणजे मी बघतेच आहे, म्हणजे एवढं काही पाण्याची वगैरे गरज लागत नाही त्याला. छान असंच ते व्यवस्थित ग्रो होतं. आणि मी ते एका साईडला कोपऱ्यात ठेवलं आहे बघा. तुळशीची पानं सगळी निघून गेलेली आहेत आणि आता नवीन त्याला जशी छोटी छोटी पालवी फुटते, तर ती बघायला पण खूप छान वाटते. म्हणजे जेव्हा असं थोडं थोडं छोटं झाड असं मोठं मोठं होत जातं ना, तेव्हा ते बघायला खूप छान वाटतं. तर आता मी जाऊन येणार आहे मार्केटमध्ये आणि उद्याच्या तयारीसाठी ज्या काही गोष्टी लागणार आहेत ना, त्या सगळ्या गोष्टी मला घेऊन यायच्या आहेत. तर आपण आता पूजेसाठी जी काही मी फळं आणलेली ती वॉश करून घेऊ. कारण जी तयारी करायची ना, ते मी सगळी आत्ताच करून ठेवणार आहे. कारण रात्री यायला मला परत उशीर होणार, त्याच्यामुळे रात्री काही शूट करणं होणार नाही. आणि ही सगळी तयारी रात्री करणं पण म्हणजे आल्यानंतर करणं खूप मुश्किल होऊन जातं. म्हणजे वेळ पुरतच नाही, कारण आल्यानंतर परत जेवणाची वगैरे तयारी असणार. म्हणून ही जी काही सगळी तयारी ना मी आत्ताच करून घेणार आहे. कारण मी त्याच्यासाठीच हा वेळ काढलेला आहे. म्हणजे मी सकाळी लवकर उठली, त्याच्यानंतर फक्त एवढंच मी किचनमधलं काम केलं आणि त्याच्यानंतर पहिली मी मार्केटमध्ये जाऊन आली. कारण दादर मार्केट तसं बघायला चाल तुम्ही तर सकाळी 5:30-6 वाजल्यापासून चालू होतं. अगदी तिथे सगळं तुम्हाला मिळेल, भाज्या फळं सगळं मिळतं. तर मी ना जांभळं पण घेतली आणि जांभळाबरोबर मी करवंद पण बघत होती. पण करवंद मला काही मिळाली नाही म्हणजे होती मार्केटमध्ये, पण ती अशी मला अशी टपोरी जशी असतात ना, जशी ही जांभळं दिसत आहेत ना, तशी अजिबात दिसली नाही. ती ना खूप अशी भिजलेली वगैरे होती आणि बराच वेळ म्हणजे आता काल काढून ठेवलेली सकाळपर्यंत कशी होतात तर ती तशी दिसत होती. म्हणून मग मी करवंद घेतलं नाही. म्हणून मग चेरी जांभळं घेतलीत आणि त्याचबरोबर आपली केळी. तर केळी हे सगळ्याच वाणामध्ये आपण ठेवतो, म्हणून मग वेलची केळी घेतली. म्हणजे छोटी छोटी असतात ना वेलची केळी, त्याच्यामुळे ती पाण्यात एक अख्खं ठेवायला खूप बरं पडतं. म्हणून मग मी ही वेलची केळी घेतलेली आहे.
त्याचबरोबर अजून काय घ्यावं म्हणजे करवंदासाठी ऑप्शन म्हणून मग मी यावेळेस लिची घेतलं आणि लिची पण 1 डझन घेतलेल्या मी. ॲक्च्युली दादरमध्ये ना सध्या किलोवर मिळतात. तुमच्याकडे कसे मिळतात, नगवर मिळतात की किलोवर मिळतात, मला नक्की कमेंट करून सांगा. तर फणस मी घेणार आहे, पण फणस मी म्हटलं नंतर घेऊया, कारण म्हणजे संध्याकाळी येताना वगैरे जर मला मिळाला तर घेईन. कारण आतापासून मी तो घेऊन फ्रीजमध्ये ठेवणार आणि मग तो ऑलरेडी त्याला पाणी सुटून उद्या सकाळपर्यंत त्याचं खूप म्हणजे अगदीच पाणाळायला जातो म्हणजे फणस. म्हणून मग मी तो काही फणस आत्ता आणलेला नाही आहे. बाकी सगळ्या गोष्टी ज्या होत्या त्या मी घेतलेल्याच आहेत. आणि याच्यामध्ये म्हणजे वाणामध्ये आपण याच गोष्टी शक्यतो वापरतो. म्हणजे आंबा आहे, जांभळं आहेत, करवंद आहे, गरे आहेत, या सगळ्या गोष्टी वापरल्या जातात. तर मी त्याच गोष्टी जेवढ्या मला घेता येतील तेवढ्या मी घेतल्या आणि जिथे नाही मिळालं तिथे आपण असे ऑप्शन वापरू शकतो. किंवा मग त्याचबरोबर तुम्ही एखाद्या वेळेस काकडी किंवा अगदीच नाही जर मिळालं तर काजूचा गर किंवा ड्रायफ्रुट्स वगैरे असं पण ठेवू शकता. आता हे एक प्लांट आपल्याकडे नवीन झालेलं आहे, हे सचिनने लावलेलं आहे आणि किचनमध्ये जसं मी म्हणते तुम्हाला की इथे ठेवायचं होतं मला, पण आता ना बघू विचार करते की हे इथे ठेवायचं की नाही ठेवायचं. मला असं मी आत्ता तर इथे ठेवलं आहे, पण त्याची जागा मला थोडीशी चेंज करावी लागणार आहे असा मी विचार करते. त्याचबरोबर ना मी ओटीचं सामान घेऊन आलेली, कारण मला एक ओटी काढायची असते. म्हणजे नेहमी कुठलंही माझ्या घरात म्हणजे सुवासनींचं काम असो म्हणजे किंवा मग आपल्या घरात कुठलंही चांगलं कार्य असेल त्या दिवशी माझ्याकडे एक ओटी काढली जाते. तर त्याच्यासाठीचं हे जे काही करंडा फणी आहे, त्याचबरोबर अष्टगंध माझं संपलेलं तर ते आणलं, दोरा आणला, अशा ज्या काही गोष्टी होत्या. त्याचबरोबर फुलं वगैरे मला आणायची होती आणि फुलं आज बघायला ना तो खूप महाग होती फुलं, पण खूप छान मिळाली मला फुलं. पावसात ॲक्च्युली भिजलेलीच फुलं येतात अजूनही, म्हणजे कुठे कुठे पाऊस हा पडतोच आहे आणि त्याच्यामुळे ना असे काळे काळे डाग असलेलीच फुलं सगळी मिळतात. तर वडाची पानं घेतली. वडाची पानं मला 10 रुपयाला 12 मिळाली. तर ती पानं पण मी घेतलेली आहेत बघा. आणि ती पण ना मी धुवून ठेवली, म्हणजे ती धुवून पुसून वगैरे स्वच्छ करून ठेवेन म्हणजे सकाळी घाई होणार नाही. तगराच्या वेणीमधली एक वेणी ऑलरेडी माझ्याकडे होती आणि मी आत्ता 2 घेऊन आलेली. आणि ना मला मोगऱ्याचे गजरे घ्यायचे होते, पण मोगऱ्याचे गजरे ना खूप फुललेले होते म्हणून मग मी ते नाही घेतले. मग त्याच्यासाठी म्हणजे काय दुसरा ऑप्शन म्हणून ना मी ज्याशा वेण्या येतात ना, ॲक्च्युली या गुलाबी फुलांचं मला आता नाव आठवत नाही आहे की काय म्हणतात याला, पण ह्या वेण्या खूप छान दिसतात. तर मी म्हटलं यावेळेस आपण अशा वेण्या वापरूया, म्हणजे एक मला पण होईल, एक मला ओटीसाठी पण लागणार आहे आणि एक देवासाठी पण होईल. अशा पद्धतीने मी त्या 3 वेण्या घेतल्या आणि बाकी थोडीशी मी मिक्स फुलं घेतली, ज्याच्यामध्ये गुलाब होता, अष्टर होतं, त्याचबरोबर आपली पिवळी आणि सफेद शेवंती अशा दोन्ही प्रकारची वेगवेगळी जी फुलं होती ती घेतलेली. गुलाब ॲक्च्युली थोडेसे मला खूपच जास्त मिळाले फुलांमध्ये, कारण फुलं बघायला गेली ना ती थोडी काळपटच दिसत होती. मग मी असं म्हटलं की तुम्ही गुलाबच जास्त टाका आणि मग गुलाब टाकले असतील ना जास्त की मग त्याचे ना आपण छान असा गजरा पण करू शकतो तुम्हाला पाहिजे असेल तर, किंवा मग त्याचा हार पण छान असा बनवता येतो गुलाबाच्या पाकळ्यांचा. म्हणून मग मी म्हटलं की नाही गुलाबच घेऊ आपण, आणि म्हणून मग जास्त मी गुलाब टाकायला सांगितले. ही 1/4 किलो फुलं मी घेऊन आलेली. आज फुलांचा रेट म्हणजे 60 रुपयाला 1/4 किलो असा होता, म्हणजे या फुलांचा. याच्यापेक्षा जी मिक्स फुलं घेतो आणि ज्याच्यामध्ये ना गोंडे खूप जास्त असतात ती फुलं 30 रुपये 40 रुपये 1/4 किलो वगैरे अशी होती. पण ते गोंडे अगदी खूप बटबटीत असतात, ते मला म्हणजे पर्सनली मला आवडत नाहीत ते, त्याच्यामुळे मग अशी फुलं खूप छान दिसतात. आणि तुम्ही बघू शकता गुलाब अगदी छान दिसत आहेत बघा, म्हणजे असं मस्त असं सगळीकडे मी गुलाब अशी वरती लावून घेतलीत आणि खूप छान ताजी अगदी फुलं भेटलेली आहेत. जरी थोडीशी मिळालेली ना तरी ती अशी एकदम मन प्रसन्न करून टाकणारी होती. म्हणजे सगळ्याच गोष्टी म्हणजे आपण ज्या गोष्टी ज्या काही करत असतो ना त्या थोड्या जरी केल्या पण त्या चांगल्या ह्याने केल्यात आणि त्या तुमच्या मनापासून तुम्ही केलेल्या असला ना तर त्याच्यामध्ये तुम्हाला खूप सारा आनंद मिळत असतो आणि एक पॉझिटिव्हिटी पण तुम्हाला स्वतःहून म्हणजे आतून येत असते ती पॉझिटिव्हिटी. आणि तुम्ही एकदा पॉझिटिव्ह असाल की आपल्या घरामध्ये पण सगळी पॉझिटिव्हिटी एक वेगळी एनर्जी असते. आणि या सगळ्या गोष्टी जेव्हा सणवार वगैरे असतात ना मी सगळ्या बऱ्याचशा गोष्टी आदल्या दिवशी प्रिपरेशन करून ठेवते आणि ज्या गोष्टी घरी करता येतात स्वतःहून आपल्याला ज्या जमतात किंवा ज्या शक्य आहेत त्या छोट्या छोट्या गोष्टी मी घरातच तयार करते. इथे मी 2 वस्त्र तयार करून घेतलं आहे उद्याच्या पूजेसाठी जे लागणार आहेत आपल्याला ते. त्याच्यानंतर ज्या वाती आहेत त्या वाती पण मी करून घेणार आहे, म्हणजे ज्याच्यामध्ये फुलवाती आणि अशा ज्या मोठ्या वाती असतात त्या दोन्ही वाती मी करून ठेवल्यात बघा, म्हणजे आपल्याला दिवे पण लावायचे असणार तर त्याच्यासाठी मी ते पण करून घेतलेलं आहे.
ओटीसाठी नारळ पण मी आणलेला, तर तो नारळ पण मी आता वरती काढून ठेवते आणि ओटीचं सामान मी आत्ता सध्या वरती ठेवते, कारण इथे अजून मला ना हार पण तयार करून घ्यायचा आहे. तर आज यावेळेस मी पूजेसाठी म्हटलं की आपल्याकडे ना लास्ट म्हणजे माझ्या मते नवरात्रीच्या वेळेस आपल्याला गौरवी क्रिएशनकडून हे छान असा म्हणजे विडा आणि सुपारी असं छान असं रिसीव्ह झालेलं, तर मी ते वापरलं होतं 1-2 पूजेमध्ये, तर म्हटलं चला आज आपण ते पण वापरूया. हळदी कुंकूचा करंडा पण त्यांच्याकडनंच आपल्याला रिसीव्ह झालेला, तर मी म्हटलं आज हळदी कुंकूचा करंडा आपण याच्यामध्ये तयार करून ठेवू, म्हणजे उद्या पूजेसाठी आपल्याला वापरता येईल. अगरबत्तीचं जे स्टँड आहे सिरॅमिकचं ते मी काढून घेतलं आणि हे मी आता इथेच ग्रिलमध्ये ठेवेन, म्हणजे मला बाहेर पूजेसाठी लागणार आहे. ज्या तुपाच्या वाती असतात त्या पण मी इथे ठेवून घेतल्या आहे. आपला तेलाचा तुपाचा दिवा होणार आहे, पण अशा ज्या इन्स्टंट आपल्याकडे ज्या रेडी असतात ना त्या पण मी इथे बाहेर काढून ठेवल्या. दिव्यांचा विचार करत होती की मी कुठले दिवे यावेळेस पूजेसाठी वापरू, पण यावेळेस मी म्हटलं की हे आपण दिवे नको वापरूया, आपण जे छोटे आहेत तेच वाले दिवे वापरण्याचा माझा विचार आहे. असं मी तरी पण मी काढून ठेवलंय. आता बघू कुठलं मला वाटतंय त्या पद्धतीने मी थोडासा विचार करून मग मी ते करेन. तर हे बघा, हे छोटे दिवे मला वापरायचे आहेत, म्हणून मग म्हटलं की आपण हेच दिवे वापरूया, हे छान दिसतील. मग ते 2 दिवे, त्याचबरोबर पळी पंचपत्र, त्याच्यानंतर छोटी नैवेद्यासाठी लागणारी प्लेट, असं सगळ्या गोष्टी. त्याच्यानंतर हे पण टी लाईटचे जे कॅन्डल असतात ते खूप लावले की छान दिसतात, त्याच्यातनं मंद प्रकाश बाहेर येतो. तर टी लाईट कॅन्डल लावण्यापेक्षा मी म्हटलं आपण तेला तुपाचे जे दिवे लावणार तेच लावू, आणि हे मी बाहेर काढून ठेवणार आहे. म्हटलं आपल्याला इथे तुळशीच्या इथे लावता येईल, कारण त्याच्यामध्ये ना अगदी छान जे जाळी आहे ना त्याच्यातनं दिव्यांची वात विजली जाणार नाही आणि छान असा मंद असा प्रकाश सगळीकडे पसरेल, त्याच्यामुळे मी ते बाहेर काढून ठेवले. तर इथे आहेत हे काळे मणी, ते पण मी काढून ठेवते, कारण यावर्षी मी विकत आणले नाहीत, गेल्या वर्षीचे ऑलरेडी माझ्याकडे होते, मग मी ते फक्त काढून घेतले. बघा, आणि माझ्याकडे हा तंगूस आहे, हा तुम्हाला दिसण्याला पण येणार नाही, कारण तंगूस अजिबात दिसत नाही, अगदी तो बारीक असतो आणि हा खूपच बारीक आहे. तर याच्यामध्ये मी एक जवळपास 9 हे विणून ठेवणार आहे, म्हणजे एका याच्यामध्ये 5 मणी अशा पद्धतीने असे मी 7 किंवा 9 जसे मला जमतील, जसे तयार होतील तसे मी हे करून ठेवणार आहे. हे असे करून ठेवले की मग हे पण एक काम म्हणजे कमी होणार आहे. सकाळी हे सगळं करायला गेलं आणि छोटी छोटी कामं असतात, पण याच्यामध्ये पण आपला जवळपास 1 तास तर आरामात जातो, आणि शूट करायचं असलं की थोडीशी गडबड होते, म्हणून मग बऱ्यापैकी ना मी माझं काम हे संध्याकाळीच करून ठेवते. आणि उद्या ऑफिसची पण तयारी असणार आहे. जरी माझा उपवास असला दिवसभराचा, माझा टिफिन जरी नसला ना तरी सचिनचा टिफिन असणार आहे, त्याच्यासाठी टिफिन तयार करायचंच आहे मला, त्याच्यामुळे मग वेळ थोडासा जास्तीचा जाणार. आणि तयारी म्हटलं, साडी नेसायची म्हटलं की मग, आणि थोडासा मेकअप पण म्हटलं की त्याच्यात अजून थोडासा वेळ एक्स्ट्राचाच लागतो आपल्याला, कारण एवढी छान आपण पूजा करतो आणि एवढ्या दिवसानंतर परत, म्हणजे जसं आता माझ्या मते हळदी कुंकू झाला त्याच्यानंतर आज परत योग येणार होता छान असं नटण्या मुरडण्याचा किंवा तयारी करण्याचा. तर असं छान असा वेळ काढून निवांत जेव्हा असतो ना तेव्हा ते खूप छान अशी मस्त तयारी होते. तर आजचा व्हिडिओ मी याच नोटवर एंड करते, कारण आता ही जी तयारी करायची होती म्हणजे रात्री आल्यानंतर तर ती जमली नसती, म्हणून मी आता सकाळी लवकरच, म्हणजे जसं माझं रोजचं रुटीन चालू होतं, म्हणजे सकाळी जरी ऑफिस असेल किंवा दुपारी जरी ऑफिस असले तरी रुटीन त्याच टायमिंगला चालू होतं. तर तसंच केलं मी. दुपारी जायचंय मला, पण मी सकाळी लवकरच उठून, कारण दादरला तर बाजार जो असतो तो सकाळपासूनच चालू होतो, त्याला काही म्हणजे असं टाइम लिमिट असं काही नसतं. सकाळी तुम्ही 5:30ला गेलात तरी तुम्हाला सगळ्या भाज्या फळं वगैरे सगळं मिळतात. तर मी तेच केलं, सगळं सकाळी घेऊन आली. आता माझं हे आवरून झालंय, म्हणजे जवळपास 9, 9:15 झालेले आहेत आता, आणि मला आता फक्त टिफिनची तयारी करायची. आणि माझं रात्रीचं काम फक्त एकच असणार आहे की मला व्लॉग एडिट करायचा, कारण व्लॉग पण मला संध्याकाळी शूट करायला मिळालं नसतं, म्हणून मी हे सगळं आत्ताच आवरून घेतलंय आणि थोडक्यात तयारी केली आहे मी, खूप जास्त अशी केली नाहीये. आणि आता ही फक्त फळं भरून ठेवते. या सगळ्या गोष्टी मी अशाच ठेवणार आहे, आणि पानं फक्त पण अशीच ठेवणार आहे, कारण ती सुकतील येईपर्यंत. आणि ही जी फळं आहेत ती आपली ऑलमोस्ट सुकली आहेत आता माझं सगळं आवरेपर्यंत, तर ती फक्त भरून घेते. तर उद्याच्या ब्लॉगमध्ये भेटेन तुम्हाला. आणि आजचा हा ब्लॉग तुम्हाला प्रिपरेशन कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा. उद्या एका छानशा ब्लॉगमध्ये भेटे. तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. बाय बाय अँड टेक केअर.